चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टँडर्ड 10 मधील मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट यामधील क्वाड्रॅटिक इक्वेशन हा चॅप्टर पाहत आहोत. क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये आपण 3 मेथड पाहिल्या. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी 3 मेथड पाहिल्या. फर्स्ट तर फॅक्टरायझेशन मेथड, नंतर आपण कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड पाहिली आणि थर्ड म्हणजे फॉर्म्युला मेथड. आता आपल्याला पाहायचं आहे नेचर ऑफ रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. नेचर ऑफ अ रूट ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे नेमकं ते बघू आपण. तर बघा, नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डिटरमाइंड बाय द व्हॅल्यू ऑफ b² - 4ac. या b² - 4ac जी काय आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये होती. फॉर्म्युला काय होता आपला डिराईव्ह करायला, -b + or -√b² - 4ac अपॉन 2a. या फॉर्म्युल्यामध्ये b² - 4ac ची व्हॅल्यू यावर आपण रूटचं क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूटचं नेचर सांगू शकतो. म्हणजे ते रियल अँड अनइक्वल आहेत का, रियल अँड इक्वल रूट्स भेटतात आपल्याला का, नॉट रियल नंबर हे रूट मिळतात, हे आपण या b² - 4ac च्या व्हॅल्यूवरून सांगू शकतो. त्यावर दे आता बघा, b² - 4ac या नंबरला आपण डिस्क्रिमिनंट असं म्हणतो ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड इज डिनोटेड बाय ग्रीक लेटर डेल्टा. या ट्रँगलने डेल्टाने आपण ते डिनोट करतो. फॉर एक्झाम्पल आता यामध्ये 3 कंडिशन्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट कंडिशन बघा, जर तुमची डेल्टाची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल, म्हणजे b² - 4ac ची व्हॅल्यू जर तुम्हाला ग्रेटर दॅन 0 मिळाली, तर जे रूट्स असतात क्वाड्रॅटिक इक्वेशन, देन द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड अनइक्वल मिळतात आपल्याला. म्हणजे 2 रूट वेगवेगळे मिळतात आणि ते रियल नंबर असतात आणि दोन्ही वेगवेगळे रूट मिळतात. कधी, जेव्हा b² - 4ac ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल, आपल्या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल तर. सेकंड कंडिशन अशी आहे, जर तुमची डेल्टाची व्हॅल्यू इक्वल टू 0 मिळाली तुम्हाला, म्हणजे b² - 4ac ची व्हॅल्यू जर तुम्हाला 0 मिळाली, तर जे रूट्स असतात ते रियल नंबर तर असतात. रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल तर असतात आणि इक्वल मिळून जातात आपल्याला. दोन्ही रूट्स कसे असतात ते इक्वल मिळून जातात. आणि थर्ड कंडिशन आहे, जर डेल्टाची व्हॅल्यू लेस दॅन 0 मिळाली, म्हणजे b² - 4ac ची व्हॅल्यू आपल्याला निगेटिव्ह मिळाली लेस दॅन 0, तर स्क्वेअर रूटमध्ये निगेटिव्ह नंबर येईल. या फॉर्म्युलामध्ये स्क्वेअर रूटमध्ये निगेटिव्ह नंबर येईल आणि स्क्वेअर रूटमध्ये निगेटिव्ह नंबर आला तर तो रियल नंबर नसतो, कॉम्प्लेक्स नंबर असतो. त्यामुळे इथं काय, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रियल नंबर नसतो. या पद्धतीने आपल्याला या 3 कंडिशन खूप महत्त्वाच्या आहेत यामध्ये नेचर ऑफ रूट्समध्ये. डिस्क्रिमिनंट म्हणजे काय, डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टा इक्वल टू b² - 4ac. त्यानंतर आपण पाहिलं की यामध्ये नेचर कसं ओळखायचं, तर डेल्टाची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल तर जे रूट्स मिळतात आपल्याला, जे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे 2 रूट्स मिळतात, ते दोन्ही रूट रियल आणि अनइक्वल असतात, दोन्ही इक्वल नसतात. जर डेल्टाची व्हॅल्यू इक्वल टू 0 मिळाली तर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल मिळतात. आणि डेल्टा जर लेस दॅन 0 असेल तर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रियल नंबर नसतात. एक पुस्तकात ॲक्टिव्हिटी दिली ते बघू आपण. ही ॲक्टिव्हिटी दिली आहे बघा, फिल इन द ब्लँक्स. व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट दिल्यात आपल्याला इथं 3 आणि त्यावरून नेचर ऑफ रूट सांगायचं आहे. फर्स्ट व्हॅल्यू आहे 50, पॉझिटिव्ह 50. मग पॉझिटिव्ह 50 म्हणजे ग्रेटर दॅन 0 आहे. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आली, तर ते नेचर काय असेल, रूट्स आर रियल अँड अनइक्वल. हे बघा, जेव्हा ग्रेटर दॅन 0 येत आहे तेव्हा रियल अँड अनइक्वल रूट मिळतात. आता लेस दॅन 0 व्हॅल्यू मिळाली, म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू मिळाली, तर रूट्स आर नॉट रियल आणि 0
0 जर असेल तर काय रूट्स आर रियल अँड इक्वल. या पद्धतीने एवढं सिंपल आहे, हे लक्षात घ्या. या पद्धतीने आपल्याला सांगायचं आहे. चला तर आपण पुढं बघू. आता पुढचा टॉपिक आहे द रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड इट्स कोएफिशियंट. मग ते बघणार आहोत आपण आता. म्हणजे जर बघा अल्फा अँड बीटा आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, आपल्या स्टँडर्ड फॉर्मचे हे जर रूट असतील इक्वेशन ax² + bx + c = 0, तर आपल्याला माहिती आहे अल्फा इक्वल टू काय असेल -b + √b² - 4ac/2a आणि बीटा इक्वल टू काय असेल -b - √b² - 4ac/2a. यामध्ये अल्फा हा ग्रेटर दॅन बीटा असेल. यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला, या दोघांची ॲडिशन करतो मी. अल्फा प्लस बीटा याची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतो. मग अल्फा प्लस बीटा याची व्हॅल्यू जर फाइंड आउट केली तर काय भेटेन बरं मला, तर बघा -b + √b² - 4ac/2a प्लस -b - √b² - 4ac/2a. दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे. वरच्या दोघांची बघा आता इथं काय दिसेल, दोघांच्या डिनॉमिनेटरला लिहून घेतो -b + √b² - 4ac प्लस मायनस काय होणार -b - √b² - 4ac. काय होऊन जाईल इथं √b² - 4ac -√b² - 4ac हे एकमेकांना काय होतील कॅन्सल, कारण की दोघांना पण सेम साईन आहे. त्यानंतर आता इथं बघा वेगवेगळे साईन आहे, त्यामुळे एकमेकांना काय झालं ते कॅन्सल. आता या दोघांना सेम साईन आहे -b काय होणार -2b. म्हणजे इथं काय दिसेल -2b/2a -2b/2a. काय होऊन जाईल या 2 ला 2 गेट कॅन्सल. म्हणजे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आली -b/a. ही खूप महत्त्वाची व्हॅल्यू आपल्यासाठी. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आली -b/a. म्हणजे दोन रूटची ॲडिशन ही -b/a असते. या फॉर्ममध्ये जर आपलं इक्वेशन असेल तर ax² + bx + c या फॉर्ममध्ये जर इक्वेशन असेल तर अल्फा प्लस बीटा काय असतो -b/a. तसंच अल्फा इंटू बीटा फाइंड आउट करायचं आपल्याला. अल्फा इंटू बीटा फाइंड आउट करण्यासाठी अल्फाची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. अल्फाची व्हॅल्यू -b + √b² - 4ac/2a इंटू सेकंड ब्रॅकेट -b - √b² - 4ac/2a. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. मल्टिप्लिकेशन करताना मी काय करतो, यातून मायनस साईन कॉमन घेतो. मायनस साईन जर बाहेर घेतलं तर काय लक्षात येईल, किंवा इथं जर बघितलं तुम्ही एका ब्रॅकेटमध्ये दोघांची ॲडिशन दिसते. इथं -b + √b² - 4ac आणि इथं या दोघांची सबट्रॅक्शन दिसते -b - √b² - 4ac. मग आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे a - b a + b काय असतो बरं a² - b². सेम तो इथं ॲप्लाय करतो. जर तिथं ॲप्लाय केला तर काय दिसेल -b² - √b² - 4ac (² डिवायडेड बाय 2a इंटू 2a काय येणार 4a². पुढं काय दिसेल आता -bचा स्क्वेअर पॉझिटिव्ह होऊन जाईल b² मायनस याचं स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर एकमेकांना कॅन्सल राहील काय b² - 4ac डिवायडेड बाय 4a². आता पुढं काय दिसेल मला b² हा मायनस आतमध्ये मल्टिप्लाय केल्यावर b² - b² आणि मायनस मायनस होऊन जाईल प्लस 4ac/4a² अल्फा इंटू बीटा. म्हणजे काय येणार -b² ला b² - b² एकमेकांना कॅन्सल राहिलं काय 4ac/4a². म्हणजे इथं लिहून घेतो अल्फा इंटू बीटा इक्वल टू 4ac/4a². काय होणार 4 ला 4 कॅन्सल, एका एला एक ए कॅन्सल. अल्फा इंटू बीटा इक्वल टू काय राहिलं c/a. या पद्धतीने हे लक्षात घ्या. जेव्हा मी अल्फा प्लस बीटा काढलं सम ऑफ रूट
काय आलं -b/a आणि प्रोडक्ट ऑफ रूट काय भेटलं मला c/a. जेव्हा आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन ax² + bx + c असेल इक्वल टू 0 तर अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे -b + b² - 4ac/2a आणि बीटाची व्हॅल्यू -b - b² - 4ac/2a. त्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू मला भेटली -b/a आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू मला मिळाली c/a. हे आहे आपलं रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड इट्स कोएफिशियंट. हे झाले रूट अल्फा आणि बीटा त्याचे रूट्स झाले आणि b आणि c त्यांचे कोएफिशियंट झाले. आता आपल्याला पुढं पाहायचं आहे चला तर एक ॲक्टिव्हिटी दिली आहे पुस्तकामध्ये. फिल इन द एम्प्टी बॉक्सेस बिलो प्रॉपरली फॉर 10x² + 10x + 1 = 0. हे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं आहे. त्यामध्ये आपल्याला अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करताना मी इथं साधं a = 10 b = 10 आणि c = 1 लिहून घेतो. अल्फा प्लस बीटा आपल्याला माहिती आहे -b/a असतं. मग -b/a आहे तर मला सांगा -b/a = काय येणार मग इथं -10/10 बरोबर. म्हणजेच काय येणार बरं -1. इथं डायरेक्ट तुम्ही बॉक्समध्ये -1 लिहू शकता. मी इथं फक्त तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं. अल्फा इंटू बीटा काय c/a म्हणजेच काय येणार बरं c ची व्हॅल्यू 1 आणि a ची व्हॅल्यू 10 म्हणजे 1/10 त्याचा आन्सर असेल. या पद्धतीने आपण ते सॉल्व केलं. आता आपल्याला पाहायचं आहे पुढं टू ऑब्टेन अ क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅविंग गिवन रूट्स. आपल्याला जर रूट्स गिवन असतील तर त्यावरून क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म कसं करायचं हे आता आपल्याला पाहायचं आहे. बघा जर 2 रूट दिलेले असतील अल्फा अँड बीटा बी द रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इन व्हेरिएबल x. अल्फा आणि बीटा हे जर 2 रूट दिलेले आहेत इन व्हेरिएबल x तर त्यांना कसं लिहिता येईल बरं आपल्याला x = अल्फा अँड x = बीटा या पद्धतीने. यावरून मी काय लिहितो बघा हा अल्फा प्लस आहे त्या साईडला गेल्यावर मायनस x = x - अल्फा = 0 अँड दुसरं म्हणजे काय लिहिता येईल x - बीटा = 0. यावरून आता या दोन्ही इक्वेशनचं मी मल्टिप्लिकेशन करून घेतो. म्हणजे काय दिसेल बरं x - अल्फा इंटू x - बीटा = काय येणार 0. यावरून हा x जो आहे तो या ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करतो x इंटू द ब्रॅकेट x - बीटा मायनस अल्फा इंटू द ब्रॅकेट x - बीटा = 0. हा x आतमध्ये मल्टिप्लाय करू म्हणजे काय दिसेल x² - बीटा x परत हा अल्फा आतमध्ये मल्टिप्लाय केल्यावर -अल्फा x आणि इथं काय येणार मायनस प्लस होऊन जाईल अल्फा इंटू बीटा = काय 0. यावरून काय दिसेल बघा या दोघांमध्ये x कॉमन आहे मी -x कॉमन घेतो म्हणजे काय दिसेल x² मायनस कॉमन घेतो आतमध्ये काय राहील अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा इंटू बीटा = 0. हे लक्षात घ्या x² मायनस साईन कॉमन घेतल्यामुळे या दोघांना प्लस साईन आलं. पहिल्यांदा मी अल्फा लिहिलं प्लस बीटा इंटू हा x पण कॉमन घेतलेला आहे दोघांमधून प्लस अल्फा इंटू बीटा = 0. हे जे इक्वेशन आलेलं आहे म्हणजे जर आपल्याला अल्फा आणि बीटा हे जर 2 रूट दिलेले असतील तर हे जे इक्वेशन आलं या पद्धतीने आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहितो. x² फॉर्म करतो x² - अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा इंटू बीटा = 0. म्हणजेच काय बघा यावरूनच काय लिहिता येईल मला वेन 2 रूट्स ऑफ इक्वेशन आर गिवन देन क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅन बी ऑब्टेन. जर 2 रूट आपल्याला गिवन असतील तर क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं ऑब्टेन केलं जातं तर x² - ॲडिशन ऑफ रूट्स इंटू x प्लस प्रोडक्ट ऑफ द रूट्स = 0. म्हणजेच नेमकं काय x² इथं मायनस साईन आहे x² मायनस इंटू द ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा इंटू बीटा = 0. फॉर एक्झाम्पल इफ अल्फाची व्हॅल्यू मी जर तुम्हाला 3 दिली आणि बीटाची व्हॅल्यू 2 जर दिली तर आणि तुम्हाला जर विचारलं की मला इक्वेशन फॉर्म करून सांगा इन व्हेरिएबल x तर काय लिहिताना तुम्ही x² - अल्फा प्लस बीटा म्हणजे 3 + 2x प्लस 3 × 2 = 0. x
स्क्वेअर मायनस 3 + 2 3 + 2 किती येणार 5x प्लस 3 × 2 काय 6 = 0. या पद्धतीने आपण ते इक्वेशन फॉर्म करणार. अजून एखादं एक्झाम्पल घ्यायचं झालं, हे झालं फर्स्ट. जर सेकंड एक्झाम्पल जर दिलं मी अल्फा = -3 आणि बीटा = 5 तर काय येणार बरं x² मायनस अल्फा प्लस बीटा येणार. इथं अल्फा प्लस बीटा म्हणजे -3 + 5x प्लस अल्फा × बीटा -3 × 5 = 0. या पद्धतीने इक्वेशन काय येईल x² ह्या दोघांची सबट्रॅक्शन होईल कारण की दोघांना वेगवेगळे साइन आहेत. 5 - 3 2 म्हणजेच काय येणार इथं 2x आणि इथं प्लस मायनस काय होणार -3 × 5 काय येणार 15 = 0. दिस इज युअर रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑफ रूट -3 and 5. या पद्धतीने आता आपल्याला पाहायचं आहे प्रॅक्टिस सेट 2.5. प्रॅक्टिस सेट बघण्याच्या आधी आपण इथं बघा लेटस रिमेंबर आपण काय पाहिलं ते बघू. अल्फा अँड बीटा जर रूट असतील क्वाड्रॅटिक इक्वेशन ax² + bx + c = 0 चे तर अल्फा = काय असतं बघा -b + b² - 4ac/2a अँड बीटा = -b - -4ac/2a. यामध्ये सेकंड म्हणजे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय असते = -b/a अँड अल्फा × बीटाची व्हॅल्यू काय असते c/a. हे आपण पाहिलं आपण. त्यानंतर सेकंड नेचर ऑफ रूट्स ऑफ इक्वेशन ax² + bx + c = 0 डिपेंड्स ऑन द व्हॅल्यूज ऑफ b² - 4ac. या व्हॅल्यूवर डिपेंड असते. त्या व्हॅल्यूला आपण b² - 4ac ला डिस्क्रिमिनंट असे म्हणतो अँड डिनोटेड ॲज ग्रीक लेटर डेल्टा. ह्याला डेल्टा म्हणतो, हे लक्षात घ्या. मग थर्ड काय आहे इफ डेल्टा जर = 0 असेल तुमचं तर आपल्याला रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल मिळून जातात. जर डेल्टा ग्रेटर 0 असेल तर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड अनइक्वल मिळून जातात. आणि जर डेल्टा लेस 0 असेल तर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रियल मिळून जातात. हे लक्षात घ्या. त्यानंतर फोर्थ द क्वाड्रॅटिक इक्वेशन हुज रूट्स आर अल्फा अँड बीटा इज काय दिसतील x² मायनस अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा × बीटा = 0. या पद्धतीने आपल्याला त्याचे रूट्सवरून क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळून जाईल. आता फिल इन द गॅप्स अँड कंप्लीट. प्रॅक्टिस सेटमधील पहिला क्वेश्चन बघा. फिल इन द गॅप्स अँड कंप्लीट. त्यामध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे ax² + bx + c = 0. त्यामध्ये आपल्या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू दिली b² - 4ac ची व्हॅल्यू जर 5 असेल म्हणजे ग्रेटर 0 असेल तर नेचर ऑफ रूट्स काय असेल बरं रियल सांगा रियल अँड अनइक्वल कारण की ग्रेटर 0 आहे. आणि जर b² - 4ac ची व्हॅल्यू निगेटिव्ह आली तर काय नॉट रियल लेस 0 असल्यामुळं नॉट रियल रूट्स मिळाले. आता बघा सम ऑफ रूट्स मिळाले म्हणजे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला -7 आणि प्रोडक्ट ऑफ रूट दिलं आहे अल्फा × बीटाची व्हॅल्यू दिली आहे 5. तर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन काय x² - अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा × बीटा. मग यावरून काय येणार इथं लिहायचं आहे आपल्याला x² मायनस मायनस काय होऊन जाईल प्लस म्हणजे इथं लिहितो +7x प्लस अल्फा × बीटा 5 = 0. या पद्धतीने आपल्याला ते इक्वेशन मिळून जाईल. इथं मध्ये मायनस साईन होतं पण इथं अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू मायनस असल्यामुळे मायनस मायनस झालं ते प्लस. त्यामुळे काय आलं x² + 7x + 5 = 0. आता जर पुढं बघितलं आपण इफ अल्फा अँड बीटा आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन थर्ड. त्यामध्ये 2x² - 4x - 3 = 0 दिलेला आहे. म्हणजे यावरून a b c च्या व्हॅल्यू सांगा. a ची व्हॅल्यू 2 b ची व्हॅल्यू -4 आणि c ची व्हॅल्यू काय असेल 3. आपल्याला माहिती आहे अल्फा प्लस बीटा आपण कसं फाइंड आउट करतो -b/a म्हणजेच काय येणार इथं -b म्हणजे -4 डिवायडेड बाय a ची व्हॅल्यू काय आहे 2 मायनस मायनस होऊन जाईल प्लस 2 ने 4 ला भाग दिल्यावर आन्सर काय येईल 2 म्हणजे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आली 2 आणि अल्फा × बीटा म्हणजेच काय c/a म्हणजेच काय c ची व्हॅल्यू 3/a ची व्हॅल्यू काय 2 अल्फा × बीटाची व्हॅल्यू 3/2. या पद्धतीने
आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा आहे, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ डिस्क्रिमिनंट. तो बघू आपण. बघा सेकंड क्वेश्चन काय आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. त्यामध्ये फर्स्ट आहे बघा x² + 7x - 1 = 0. याची डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. यासाठी आपण फर्स्ट तर कंपेअर करणार. कंपेअरिंग विथ ax² + bx + c = 0. यावरून मग मला a b c च्या व्हॅल्यू सांगा. a ची व्हॅल्यू काय असेल 1, b ची व्हॅल्यू 7 आणि c ची व्हॅल्यू -1. मग यावरून आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं, डिस्क्रिमिनंट म्हणजेच काय, डेल्टा = b² - 4ac. यामध्ये व्हॅल्यू पुट करतो. 7² - 4 × 1 × -1 म्हणजेच काय येणार, 7चा स्क्वेअर काय 49, मायनस मायनस काय होणार +4 × 1 4, 49 + 4 = 53. हे आली व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. सेम आता आपल्याला सेकंड क्वेश्चनचं पाहायचं आहे. सेकंड क्वेश्चनचं काय आहे, 2y² - 5y + 10 = 0. परत काय करणार, कंपेअरिंग विथ ay² + by + c = 0. म्हणजेच काय येणार, a ची व्हॅल्यू काय 2, b ची व्हॅल्यू -5 आणि c ची व्हॅल्यू 10. यावरून काय परत डिस्क्रिमिनंट डेल्टा = काय b² - 4ac. म्हणजेच काय येणार बरं, b² ची व्हॅल्यू काय -5चा स्क्वेअर -4 × a ची व्हॅल्यू 2 आणि c ची व्हॅल्यू 10. म्हणजेच काय येणार, -5चा स्क्वेअर 25 -4 × 2 × 10, 10 2 = 20, 24 = 80. 80 मधून 25 सबट्रॅक्ट केले तर काय राहणार बरं 55 आणि मोठ्या नंबरचा साईन मायनस. या पद्धतीने आपण ते सॉल्व केलं. आता आपल्याला नेक्स्ट पाहायचं आहे थर्ड, काय √2x² + 4x + 2√2 = 0. फर्स्ट तर कंपेअर करू. कंपेअरिंग विथ ax² + bx + c = 0. यावरून a ची व्हॅल्यू √2 x² कोएफिशियंट, b ची व्हॅल्यू 4 आणि c ची व्हॅल्यू 2√2. यावरून मग परत डिस्क्रिमिनंट डेल्टा = काय b² - 4ac. यामध्ये व्हॅल्यू पुट करू. b² म्हणजे 4² -4 × a ची व्हॅल्यू √2 आणि × c ची व्हॅल्यू 2√2. काय दिसेल, 4चा स्क्वेअर 16 -4 × 2 8 आणि √2 × √2 काय येणार, √2चा स्क्वेअर म्हणजेच काय येणार तो 2. म्हणजेच काय येणार 16 - 16 = 0. या पद्धतीने ते पण ॲन्सर आपल्याला मिळून गेलं. या पद्धतीने आपण डिस्क्रिमिनंट सॉल्व करणार आहोत. आता आपल्याला पाहायचा आहे पुढचा क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन. बघा थर्ड क्वेश्चन काय आहे, डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्यामध्ये फर्स्ट आहे बघा x² - 4x + 4 = 0. पहिल्यांदा तर आपण डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेणार. त्यासाठी कंपेअरिंग विथ क्वाड्रॅटिक इक्वेशन कंपेअर करतो. ax² + bx + c = 0 बरोबर. त्यावरून a b आणि c च्या व्हॅल्यू लिहून घेऊ. a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू -4 आणि c ची व्हॅल्यू 4. आता आपल्याला डिस्क्रिमिनंट डेल्टाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मी इथं लिहून घेतो. डिस्क्रिमिनंट डेल्टा = काय b² - 4ac. यामध्ये b² म्हणजेच काय -4चा स्क्वेअर -4 × a ची व्हॅल्यू 1 × c ची व्हॅल्यू 4. -4चा स्क्वेअर येणार 16 -4 × 4 16, 16 - 16 किती 0. जर डेल्टाची व्हॅल्यू 0 येत असेल, देअरफॉर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल. आपल्याला त्या 3 कंडिशन माहिती आहेत. डेल्टा जर ग्रेटर दॅन 0 असतील तर रियल अँड अनइक्वल. डेल्टा जर = 0 असेल तर रियल अँड
इक्वल रूट्स असतील आणि जर डेल्टा लेस दॅन 0 असेल तर नॉट रिअल. या 3 कंडिशन खूप महत्त्वाच्या आहेत आपल्याला. या 3 कंडिशनवरून आपण सांगणार आहोत नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. सेकंड क्वेश्चन काय आहे? 2y² - 7y + 2 = 0. परत कंपेअर करू. कंपेअरिंग विथ ay² + by + c = 0. यावरून h व्हॅल्यू 2, b ची व्हॅल्यू -7 आणि c ची व्हॅल्यू 2. मग यावरून काय? डेल्टा = b² - 4ac. डिस्क्रिमिनंट फाइंड आउट करत आहे. b² म्हणजे -7चा स्क्वेअर -4 × h व्हॅल्यू 2, c ची व्हॅल्यू 2. 7चा स्क्वेअर 49 -4 × 2 8, 8 × 2 16. 49 - 16 = 33. म्हणजे आपल्याला डेल्टा ग्रेटर दॅन 0 मिळाल. देअरफॉर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर कशा असतील? आता ग्रेटर दॅन 0 आल्यावर रिअल अँड अनइक्वल. तसंच आता नेक्स्ट m² + 2m + 9 = 0. म्हणजे आता कंपेअर केलं हे. कंपेअरिंग विथ am² + bm + c = 0. यावरून मग h व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू 2, c ची व्हॅल्यू 9. डेल्टा = काय? b² - 4ac. यामध्ये व्हॅल्यू पुट करतो. 2चा स्क्वेअर -4 × 1 × 9. 2चा स्क्वेअर काय? 4 -4 × 9 36. -36 + 4 म्हणजे काय येणार? -32. लेस दॅन 0 आली व्हॅल्यू. डेल्टा लेस दॅन 0 आला. देअरफॉर रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रिअल. रिअल आहेत का? ते नाही. का? तर लेस दॅन 0 व्हॅल्यू आली. जेव्हा फर्स्ट व्हॅल्यू आपली = 0 आली तेव्हा रूट्स रिअल अँड इक्वल होते. जेव्हा आपली सेकंड व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 भेटली तेव्हा रूट्स रिअल अँड अनइक्वल मिळाले. आणि जेव्हा लेस दॅन 0 होती तेव्हा रूट्स आपल्याला नॉट रिअल नंबर मिळाले. हे लक्षात घ्या. आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा आहे. बघा चौथा क्वेश्चन काय आहे? फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स गिवन बिलो. आपल्याला रूट्स दिलेले आहेत. फर्स्ट तर काय रूट दिलेत बघा. सपोज मी लेट अल्फा मानलं 0 आणि बीटा मानला 4. तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? अल्फा प्लस बीटाची आधी व्हॅल्यू फाइंड आउट करून घेणार आपण. अल्फा प्लस बीटा काय येणार? 0 + 4 = 4. आणि अल्फा × बीटाची व्हॅल्यू 0 × 4 = 0. 0 × एनी नंबर 0. आता हे तर व्हॅल्यू आले अल्फा प्लस बीटा म्हणजे सम ऑफ रूट्स आला आणि प्रोडक्ट ऑफ रूट आला. आता आपल्याला द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे काय आहे? x² - अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा × बीटा = 0. या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या आहेत फक्त. x² - अल्फा प्लस बीटा. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आली? 4 × x प्लस अल्फा × बीटाची व्हॅल्यू काय? 0 = 0. म्हणजे इक्वेशन काय दिसेल? x² - 4x = 0. दिस इज युअर रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता नेक्स्ट आपल्याला दुसरी व्हॅल्यू काय दिलेली आहे? एक दिली आहे 3 आणि दुसरी -10. म्हणजे अल्फा = 3 अँड बीटा = -10 जर म्हणलं मी तर यावरून अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय येणार बरं? 3 - 10. 3 + -10 म्हणजे 3 - 10 = काय? -7. आणि अल्फा × बीटाची व्हॅल्यू काय येणार? 3 × -10 म्हणजे काय येणार? -30. आता रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असेल? रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज काय? x² - अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा × बीटा = 0. यामध्ये व्हॅल्यू पुट करतो. x² - अल्फा प्लस बीटा. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय? -7. -7 × x प्लस अल्फा × बीटा = -30 = 0.
म्हणजेच काय दिसेल एक्स स्क्वेअर मायनस मायनस होऊन जाईल प्लस 7x प्लस मायनस काय होणार -30 इक्वल टू 0. दिस इज युअर रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता थर्ड बघू. बघा थर्डमध्ये आपल्याला अल्फाची व्हॅल्यू 1/2 दिली आणि बीटाची व्हॅल्यू -1/2. फर्स्ट तर आपण सम ऑफ रूट्स काढू. अल्फा प्लस बीटा 1/2 प्लस -1/2. हे दोघांना वेगवेगळे साईन आहेत आणि दोन्ही सेम असल्यामुळे इक्वल टू काय येणार 0. 1/2 -1/2 0 आलं. त्यानंतर आता अल्फा इंटू बीटा 1/2 मल्टिप्लाय बाय -1/2. 1 इंटू -1 -1 आणि 2 इंटू 2 काय येणार 4. अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आली. आता आपल्याला रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. मग रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. यावरून काय येणार एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आहे 0 इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू -1/4 इक्वल टू 0. म्हणजे रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असेल एक्स स्क्वेअर ही तर टर्म निघून जाईल -1/4 इक्वल टू 0. युअर रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि आता फोर्थ व्हॅल्यू काय आहे अल्फाची एक व्हॅल्यू दिली आहे 2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 5 आणि बीटाची व्हॅल्यू दिली आहे 2 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 5. 2 प्लस स्क्वेअर रूट 5 आणि 2 मायनस स्क्वेअर रूट 5. मग आता फर्स्ट म्हणजे अल्फा प्लस बीटा व्हॅल्यू फाइंड आउट करू आपण. 2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 5 प्लस 2 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 5 काय होऊन जाईल स्क्वेअर रूट ऑफ 5ला स्क्वेअर रूट ऑफ 5 कॅन्सल. काय एकाला प्लस साईन आहे एकाला मायनस साईन आहे. 2 प्लस 2 काय येणार 4 आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय येणार 2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 5 सेकंड ब्रॅकेटमध्ये 2 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 5. एका ब्रॅकेटमध्ये दोघांची ॲडिशन दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये दोघांचे सबट्रॅक्शन. काय दिसेल 2चा स्क्वेअर मायनस स्क्वेअर रूट ऑफ 5चा स्क्वेअर म्हणजेच काय 2चा स्क्वेअर 4 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 5चा स्क्वेअर 5 येणार काय -1. अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आली -1. आता आपल्याला काय पाहिजे रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. यामध्ये व्हॅल्यू पुट करतो. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आली ती 4x प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू -1 इक्वल टू 0. म्हणजेच काय येणार एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस मायनस होणार -1 इक्वल टू 0. दिस इज युअर रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. या पद्धतीने आपण ते सॉल्व केलं. आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. काय बघा सम ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. फाइंड के इफ इक्वेशन इज एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस k प्लस 3 इक्वल टू 0. फर्स्ट तर मी हे इक्वेशन कम्पेअर करतो आपल्या स्टँडर्ड फॉर्मबरोबर आणि दिलेल्या कंडिशनवरून केची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊ. म्हणजे आता इथं बघा सोल्युशन काय आहे एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस k प्लस 3 इक्वल टू 0 हे गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आपलं. कम्पेअरिंग विथ जर केलं मी ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 याबरोबर कम्पेअर जर केलं तर aची व्हॅल्यू काय असेल 1. बीची व्हॅल्यू म्हणजे एक्सचा कोएफिशियंट तो आहे -4k आणि सीची व्हॅल्यू आहे कॉन्स्टंट टर्म म्हणजे काय k प्लस 3 ही आपली सीची व्हॅल्यू असेल कॉन्स्टंट टर्म k प्लस 3. आता आपल्याला लेट सपोज अल्फा अँड बीटा जर रूट्स असतील त्या इक्वेशनचे अल्फा अँड बीटा आर रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन असं जर म्हणलो मी गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन देन यावरून आपल्याला काय लिहिता येईल बाय गिवन कंडिशन बघा सम ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. सम ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय अल्फा प्लस बीटा इक्वल टू काय इज डबल देअर प्रोडक्ट म्हणजे अल्फा 2 इंटू अल्फा इंटू बीटा आणि त्यावरून केची व्हॅल्यू फाइंड आउट करायची.
पण आधी आपल्याला अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल, नंतर अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. मग मी फर्स्ट तर 9 याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणतो. 9 अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊ. आपल्याला माहिती आहे अल्फा प्लस बीटा म्हणजे काय असतं, मायनस बी अपॉन ए. मायनस बी अपॉन ए म्हणजेच काय, मायनस 4k अपॉन एची व्हॅल्यू 1 मायनस मायनस होऊन जाईल प्लस म्हणजे काय येणार 4k. आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय येणार, सी अपॉन ए म्हणजेच काय के प्लस 3, सीची व्हॅल्यू के प्लस 3 डिवायडेड बाय 1 म्हणजेच काय के प्लस 3. या ज्या दोन्ही व्हॅल्यू आहेत इक्वेशन 1मध्ये पुट करू. 1 बिकम्स असं म्हणतो मी. 1 काय दिसेल आपल्याला, इक्वेशन काय आहे, अल्फा प्लस बीटा इक्वल टू 2 इंटू अल्फा इंटू बीटा. यामध्ये अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आलेली आहे 4k इक्वल टू 2 इंटू द ब्रॅकेट अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय के प्लस 3. हा 2 आतमध्ये मल्टिप्लाय करतो म्हणजे काय दिसेल, किंवा हा 2 मल्टिप्लाय आहे त्या साईडला गेल्यावर डिवाइड काय दिसेल 4k अपॉन 2 इक्वल टू के प्लस 3 म्हणजेच काय येणार इथं 2k इक्वल टू के प्लस 3. हा के प्लस आहे त्या साईडला गेल्यावर मायनस 2k मायनस के इक्वल टू 3. देअरफॉर के इक्वल टू 3. 2k मायनस के इक्वल टू के इक्वल टू 3. या पद्धतीने आपल्याला ती व्हॅल्यू आल्या. इथं बघा काय कंडिशन दिली होती आपल्याला, सम ऑफ द रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. फाइंड के इफ इक्वेशन इज एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस के प्लस 3 इक्वल टू 0. यामध्ये ए बी सीच्या व्हॅल्यू लिहून घेतल्या मी. त्यानंतर अल्फा आणि बीटा रूट्स मानले आणि दिलेल्या कंडिशनवरून इक्वेशन लिहिलं अल्फा प्लस बीटा इक्वल टू 2 इंटू अल्फा इंटू बीटा. याला इक्वेशन फर्स्ट म्हणलं. त्यामध्ये अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू फाइंड आउट केली मायनस बी अपॉन ए आणि सी अपॉन ए वरून. अल्फा प्लस बीटा आला 4k आणि अल्फा इंटू बीटा काय आला के प्लस 3. 1मध्ये व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला केची व्हॅल्यू मिळून गेली 3. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. बघा 6 क्वेश्चन काय आहे, अल्फा and beta are roots of y square minus 2y minus 7 equal to 0. Find first alpha square plus beta square and second म्हणजे alpha cube plus beta cube. यासाठी आपल्याला अल्जेब्राइक फॉर्म्युला लक्षात असले पाहिजे. फर्स्ट तर अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो, अल्फा स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर म्हणजे ए आणि अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचा फॉर्म्युला आपल्याला लक्षात पाहिजे. तो म्हणजे काय, एका ब्रॅकेटमध्ये दोघांची ॲडिशन अल्फा प्लस बीटा आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये अल्फा स्क्वेअर प्लस अल्फा इंटू बीटा प्लस बीटा स्क्वेअर. इथं फक्त मायनस साईन असतं, अल्फा स्क्वेअर मायनस अल्फा इंटू बीटा प्लस बीटा स्क्वेअर या पद्धतीने. तर आपण ते बघू. आपण काय दिलेलं इक्वेशन कन्सिडर करतो. कन्सिडर सोल्युशन आधी लिहितो. सोल्युशन कन्सिडर गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज काय, गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन y स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इक्वल टू 0. हे कंपेअर करतो. कंपेअरिंग विथ ay स्क्वेअर प्लस by प्लस c इक्वल टू 0. यावरून a ची व्हॅल्यू काय 1, b ची व्हॅल्यू मायनस 2 आणि c ची व्हॅल्यू मायनस 7 या पद्धतीने. आता आपल्याला काय करायचं आहे, अल्फा प्लस बीटाची आधी व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊ. ती म्हणजे काय मायनस बी अपॉन ए असतं. म्हणजेच काय येणार मायनस 2 अपॉन 1 मायनस मायनस काय होणार प्लस ते येणार 2. आणि अल्फा इंटू बीटा ते असते सी अपॉन ए म्हणजेच काय इथं मायनस 7 अपॉन 1 म्हणजेच काय येणार इथं मायनस 7. अल्फा प्लस बीटा आला, अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आली. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, फर्स्ट म्हणजे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. मग फर्स्टसाठी आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर तो लिहितो. काय अल्फा स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा अल्फा इंटू बीटा प्लस बीटा स्क्वेअर. आणि आता यामध्ये व्हॅल्यू पुट करतो. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आहे 2चा स्क्वेअर इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर जवळजवळ लिहून घेतो प्लस 2 इंटू अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय मायनस 7. आता काय 2चा स्क्वेअर 4 इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आणि प्लस मायनस काय होणार मायनस 2 इंटू 7 14.
हा 14 मायनस आहे, त्या साईडला गेल्यावर प्लस, म्हणजे काय दिसेल 4 + 14 = अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. देअरफॉर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू काय आली 18. आता सेम नेक्स्ट सेकंड काय फाइंड आउट करायचं आपल्याला, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. ती व्हॅल्यू काय असते, एका ब्रॅकेटमध्ये दोघांची ॲडिशन अल्फा प्लस बीटा आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये अल्फा स्क्वेअर मायनस अल्फा इंटू बीटा प्लस बीटा स्क्वेअर. हेच इक्वेशन मी कसं लिहितो बघा, अल्फा प्लस बीटा, या अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरला जवळ लिहून घेतो, मायनस अल्फा इंटू बीटा. आणि आता यामध्ये व्हॅल्यू पुट करू, अल्फा प्लस बीटा. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आहे 2 इंटू द ब्रॅकेट अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू आली 18 मायनस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय -7. आता इथं काय दिसेल 2 इंटू द ब्रॅकेट 18 प्लस मायनस मायनस काय होऊन जाईल +7. आता सांगा 2 इंटू 18 + 7 काय 25. 25 इंटू 2 50. म्हणजेच काय अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची व्हॅल्यू आली 50 आणि अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू काय आली 18. या पद्धतीने आपण ते सॉल्व केलं. फर्स्ट तर दिलेलं इक्वेशन कंपेअर केलं, ay² + by + c = 0 बरोबर. त्यावरून a b c च्या व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतल्या. त्यानंतर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 2 आली -b/a. अल्फा इंटू बीटा c/a म्हणजेच -7 आलं. त्यानंतर अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज केला, अल्फा स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर. त्यामध्ये मग अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला 18 मिळाली. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचा फॉर्म्युला यूज केला आणि त्यामध्ये व्हॅल्यू पुट करून मला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची व्हॅल्यू मिळाली 50. या पद्धतीने. आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, द रूट्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर रिअल अँड इक्वल. फाइंड के. रिअल आणि इक्वल रूट असतील तर आपली डेल्टाची व्हॅल्यू 0, म्हणजेच काय b² - 4ac ची व्हॅल्यू 0 आहे आणि यावरून आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग आता फर्स्ट तर आपण हे कंपेअर करणार, कंपेअरिंग विथ कोणाबरोबर ax² + bx + c = 0. यावरून a ची व्हॅल्यू काय 3, b ची व्हॅल्यू k आणि c ची व्हॅल्यू 12. आता इथं बघा व्हेरिएबल y होता, त्यामुळे इथं y लिहिणं खूप गरजेचं होतं. ay² + by + c = 0 आणि a ची व्हॅल्यू त्यावरून 3, b ची व्हॅल्यू k आणि c ची व्हॅल्यू 12 आली. आता आपल्याला डिस्क्रिमिनंट 9. आपल्याला काय म्हणता येत ते, रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड इक्वल दिलेले आहेत. यावरून मग आपल्याला काय लिहिता येईल बरं, डेल्टा = 0 म्हणून काय b² - 4ac = 0. b² म्हणजे k चा स्क्वेअर -4 इंटू a ची व्हॅल्यू 3 इंटू c ची व्हॅल्यू 12 = 0. म्हणजेच काय k² - 4 इंटू 3 12, 12 इंटू 12 12² = 0. मी 12² साईड बदलतो, k² = काय 12 चा स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट म्हणलं तर काय दिसेल मला 2 व्हॅल्यू मिळून जातील ऑन बोथ साईड. k = ±12. या 2 व्हॅल्यू मिळाल्या. या पद्धतीने एकदम सिंपल होतं बघा. आपल्याला काय दिलं होतं, रूट्स आर रिअल अँड इक्वल. त्यामध्ये मग इक्वल रूट होते तर डेल्टाची व्हॅल्यू काय 0. त्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या, त्यावरून k² = 12² आला. टेकिंग स्क्वेअर रूट तर k = ±12 मिळून गेला. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू. लास्ट क्वेश्चन बघा काय आहे, सेकंड त्यामधलाच. रूट्स रिअल आणि इक्वल आहेत याचे पण. kx इंटू द ब्रॅकेट x - 2 + 6 = 0. kx इंटू द ब्रॅकेट x - 2 + 6 = 0. फर्स्ट तर स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणतो, त्यासाठी हा kx आतमध्ये मल्टिप्लाय करतो. काय दिसेल kx² - kx इंटू 2 म्हणजेच काय येणार 2kx + 6 = 0. हे जर कंपेअर केलं आपण, कंपेअरिंग विथ आपला स्टँडर्ड फॉर्म ax² + bx + c = 0. यावरून a ची व्हॅल्यू काय k, b ची व्हॅल्यू
-2k आणि cची व्हॅल्यू काय येणार 6. आता यावरून रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन रूट्स आर रियल अँड इक्वल लिहितो फक्त. मग यावरून काय डेल्टा इक्वल टू 0 म्हणजेच काय b² - 4ac = 0. यामध्ये व्हॅल्यू पुट करू. यामध्ये व्हॅल्यू पुट जर केली b² म्हणजेच काय -2k² -4 × a ची व्हॅल्यू k × c ची व्हॅल्यू 6 = 0. -2k² म्हणजे 4k² -4 × 6 काय येणार 24k = 0. या दोघातून आपल्याला 4k कॉमन काढता येतोय. 4k जर कॉमन काढला आतमध्ये काय राहणार k. बघा 4k कॉमन काढला, इथं k² होता, k राहिला -24k. 4च्या टेबलमध्ये 6 नंबरला येतो आणि k तर ऑलरेडी बाहेर = 0. आता हा 4 मल्टिप्लायचा डिवाइडला पाठवून देऊ म्हणजे काय दिसेल k × k - 6 = 0/4. म्हणजेच काय दिसेल k × k - 6 = 0. यावरून परत दोन व्हॅल्यू मिळून जातील k = 0 और k - 6 = 0. यावरून k = 0 और k = 6 अशा आपल्याला दोन व्हॅल्यू मिळून जातील. पण आता इकडं लक्षात घ्या, जर k ची व्हॅल्यू 0 असेल तर यामध्ये व्हॅल्यू पुट केली तर काय होऊन जाईल, हा x² चा कोएफिशियंट 0 होऊन जाईल. x² चा कोएफिशियंट 0 झाला की काय होऊन जाईल, ते क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार नाही. देअरफॉर k = 0 इज नॉट पॉसिबल. मग k = 0 नॉट पॉसिबल असेल तर देअरफॉर k ची व्हॅल्यू फक्त काय राहील 6. हे लक्षात घ्या. का नॉट पॉसिबल, कारण की या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू पुट केली तर आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन राहणार नाही. त्यामुळं आपल्याला k ची व्हॅल्यू काय मिळाली फक्त 6 मिळाली. आता आपल्याला हे लक्षात घ्या, हे आपण पाहिलं क्वाड्रॅटिक इक्वेशनचं नेचर पाहिलं, त्यानंतर रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोएफिशियंट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन पाहिलं आणि त्यानंतर जर दोन रूट दिलेले असतील तर त्यावरून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑब्टेन कसं होतं हे आपण त्या फॉर्म्युला पाहिला या लेक्चरला आणि त्याचा प्रॅक्टिस सेट पाहिला. आता नेक्स्ट लेक्चरला आपल्याला पाहायचं आहे ॲप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजेच काय, परत वर्ड प्रॉब्लेम असतील ते वर्ड प्रॉब्लेम वाचून आपल्याला व्हेरिएबल यूज करून इक्वेशन फॉर्म करायचं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि कोणत्याही एका मेथडने फॅक्टरायझेशन किंवा कंप्लिटिंग स्क्वेअर किंवा फॉर्म्युला मेथडने ते एक्झाम्पल सॉल्व करून ॲन्सर फाइंड आउट करायचं आहे. होप तुम्हाला हे अंडरस्टँड झालं असेल. थँक्यू.